बीएफसीवर ठाकरे घराण्याची सत्ता आहे आणि त्याच घराणेशाहीच्या छत्राखाली सुरू आहे घोटाळ्यांची मालिका. बीएमसीचा घोटाळा क्रमांक 2, जम्बो कोविड सेंटर घोटाळा. कोविड काळातही याच घराणेशाहीच्या आशीर्वादाने बीएमसीच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात आला. आणि आरोपी कोण? तर संजय राऊत यांचा निकटवर्तीय सुजित पाटकर. कोविडच्या काळात रुग्ण आयसीयू बेडसाठी तडफडत होते आणि घराणेशाहीचे सैनिक बलिदा खात होते. एक्सेल शीटवर काम पूर्ण, बोगस मनुष्यबळ, बनावट हजेरी आणि प्रत्यक्ष काम मात्र शून्य आणि कोट्यावधींची बिलं मंजूर. थोडक्यात काय तर जम्बो कोविड सेंटर कागदावर राहिलं आणि कोविडच्या लाटेत बीएमसीतून 32 ते 38 कोटी रुपयांचा बलिदान लाटला गेला. ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करतायत. हा घोटाळा म्हणजे कोविड काळात माणुसकीला लाजवेल असं कृत्य या घराणेशाहीनं केलंय. येत्या बीएमसी निवडणुकीत मुंबईकर याचा हिशोब मागितल्याशिवाय राहणार नाहीत. कारण लक्षात ठेवा, बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस.